चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. मित्रांनो, चॅम्पियन म्हणजे विजेता आणि जिम म्हणजे व्यायामशाळा. लेखक कडवा सच आपल्याला सांगत आहे. तो सांगत आहे की चॅम्पियन्स जिममध्ये बनवले जात नाहीत. मी तर म्हणेल की चॅम्पियन्स शाळा, कॉलेजमध्येही बनवले जात नाहीत. नाहीतर तुम्ही सर्वजण चॅम्पियन्स असता. नाही का? तर मग चॅम्पियन्स बनण्यासाठी काय आवश्यक आहे? चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स त्यांच्या आत, खोलवर असलेल्या एखाद्या गोष्टीपासून बनवले जातात. चॅम्पियन्सच्या आत एक वेगळेच रसायन असते. ते कोणते रसायन आहे? तुम्हालाही ते रसायन जाणून घेण्याची इच्छा आहे ना? तर ते रसायन आहे अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. ते रसायन इच्छा, स्वप्न आणि दृष्टी यांचे मिश्रण आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. याच बरोबर कौशल्य आणि इच्छाशक्ती हवी आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. काय आहे मित्रांनो? स्किल म्हणजे कौशल्य. एखाद्या वेळी नसले तरी प्रबळ इच्छाशक्तीने आपण कौशल्य शिकू शकतो. पण इच्छाशक्तीच नसेल तर हातात घंटाच येणार. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ह इन द सेम मॅनर. यशस्वी व्यावसायिक त्याच पद्धतीने भरभराट करतात. म्हणजेच व्यवसाय मध्येही यशस्वी होण्यासाठी सेम रसायनची आवश्यकता आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांमध्ये नैसर्गिक बुद्धिमत्ता, प्रतिभा आहे. देवाचे आभार माना. त्याने आपल्या सर्वांना समसमान बुद्धिमत्ता दिली आहे. पण त्या बुद्धीचा उपयोग आपण कमी जास्त करतो, म्हणून आपल्याला असे वाटते की याला कमी, त्याला जास्त बुद्धी दिली आहे. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. त्या बुद्धिमत्तेचा, प्रतिभेचा उपयोग आपण जीवनात आपले ध्येय निश्चित करण्यासाठी केला, तर आपण जीवनात सहज यश मिळवू शकतो. मित्रांनो, आपल्याला आपले ध्येय आताच फिक्स करायचे आहे. आणि टप्प्याने ते कसे साध्य करायचे, तेही ठरवायचे आहे. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. पण आपण आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृती केली नाही तर आपण आपले ध्येय साध्य करू शकणार नाही, म्हणजे हातात घंटाच येणार. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. ध्येय निश्चित करण्यामध्ये 2 मौल्यवान गुण आहेत. ते गुण आहेत अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. एक मौलिक असण्याची भावना आणि दुसरा रस्ता प्रकाशित करण्यासाठी आपली लक्ष्य प्राप्ती. आपले ध्येय हे असे असले पाहिजे, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत प्रेरित करत राहिले पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ. ध्येय एखाद्याला जीवनाच्या शिखरावर ठेवतात, म्हणजे ध्येय साध्य झाले तर आपण जीवनात महायशस्वी होतो. Pursuing them acknowledges a better future situation. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहिल्याने आपले भविष्य उज्ज्वल होण्याची हमी मिळते. Help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. फक्त बाजूने वाहून जाण्यापेक्षा आणि गोष्टी घडू देण्याऐवजी जीवनाचा मार्ग चालविण्यात मदत करत राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जण नशिबावर विश्वास ठेवतात. जे घडत आहे ते घडू देतात. त्यापेक्षा आपण प्रयत्न करून जीवनात पाहिजे ते बदल घडवून आणले पाहिजे. सेटिंग गोल्स मे अपियर इजी, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. काहींना ध्येय निश्चित करणे सोपे वाटू शकते, तर काहींसाठी ते खूप आव्हानात्मक आहे. काही जण आपले ध्येय सहज फिक्स करून टाकतात.
मात्र काही जणांना काय करायचे आहे तेच समजत नाही. कधी त्यांना लाल दुपट्टेवाली आवडते तर कधी निळे दुपट्टेवाली आवडते. मग काय दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. अशा लोकांसाठी ध्येय निश्चित करणे महाकठीण काम असते. Fear of failure may be avoided in the absence of any goals. बहुतेक लोकांना समोरची व्यक्ती नाही म्हणेल म्हणून विचारण्याची हिंमतच होत नाही. तसेच बहुतेक लोकांना अपयशाची भीती वाटते म्हणून ते ध्येय फिक्स करतच नाही. कोणतेही ध्येय नसताना अपयशाची भीती टाळली जाऊ शकते. पण ध्येय नसलेली माणसं क्वचितच यशस्वी होतात. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी काय साध्य करायचे आहे हे आपल्यालाच ठरवायचे असते. टू अकॉम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5-step अप्रोच. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ 5 स्टेप्स दृष्टिकोनाची शिफारस करतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स ही विचार करण्याची पद्धत आहे जी लोकांना यशापर्यंत पोहोचण्यास मदत करते. स्मार्टचा अॅक्रॉस्टिक्स तयार करून लेखकाने ध्येय साध्य करण्याचे मंत्र दिले आहे. एस पासून स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, एम पासून मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य, अ पासून अचिवेबल म्हणजे साध्य करण्यायोग्य, आर पासून रिलिस्टिक म्हणजे वास्तववादी, टी पासून टाइम बाउंड म्हणजे कालबद्ध. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट उद्दिष्टांना विशिष्ट रुब्रिक म्हणजे मार्गदर्शक असते. आता ती सूची आपण सविस्तरपणे समजून घेऊया. स्पेसिफिक involves identifying a specific area for improvement. यामध्ये सुधारणेसाठी विशिष्ट क्षेत्र ओळखण्याचा समावेश होतो. जर तुम्ही तुमचे कच्चे दुवे ओळखले तर तुम्हाला त्यामध्ये सुधारणा करता येईल. The more specific the area, क्षेत्र जितके अधिक विशिष्ट असेल, the more refined the achievement of one's goal can be. तितके एखाद्याचे ध्येय साध्य करणे अधिक शुद्ध, पारदर्शक असू शकते. ध्येय साध्य करणे सोपे होते. कारण it makes it easier to set parameters and work towards the goal. मापदंड ठरवणे आणि ध्येयाच्या दिशेने कार्य करणे सोपे करते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, उदाहरणार्थ, जर घर बांधायचे असेल तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, त्याची क्षमता नेमकी किती आहे, अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, आणि किती कालावधी लागू शकतो. थोडक्यात जर घरचा आराखडा अगोदरच तयार केलेला असेल तर घर बांधणे सोपे होईल. मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स, जर आपण उद्दिष्टांचे परिमाण निश्चित केले तर प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज, आपल्याला विशिष्ट मार्ग मिळतात ज्यामुळे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स, आपण निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो. दिस मेक्स इट इजी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आपण जो काही कालावधी गोल साध्य करण्यासाठी निश्चित केला आहे त्या कालावधीत सुधारण्याच्या क्षेत्रांसह आपल्या कामगिरीची तुलना बेंचमार्क परफॉर्मन्सशी म्हणजे मानक कामगिरीशी करणे सोपे होते. while playing football, one's exact role and position has to be clearly defined. फुटबॉल खेळताना प्रत्येक खेळाडूची भूमिका आणि स्थान निश्चित केलेले असते. मित्रांनो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल. Achievable, setting goals that can be completed in the designated period of time. मित्रांनो, आपण अशीच उद्दिष्टे फिक्स केली पाहिजे जे ठराविक वेळेत पूर्ण करता येऊ शकेल. Often, these goals may act like stepping stones,
टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. बऱ्याचदा ही उद्दिष्टे पायऱ्याप्रमाणे काम करतात आणि करिअरसाठी सेट केलेले व्यापक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतात. As students, we can not become a president, a prime minister, but we can hope to reach those heights in future. विद्यार्थी म्हणून आपण राष्ट्रपती, पंतप्रधान बनू शकत नाही. परंतु भविष्यात त्या उंचीवर पोहोचू शकतो. थोडक्यात काय तर, आपण सध्या साध्य होणारीच उद्दिष्टे सेट केली पाहिजे. सध्या आपण 10वीत आहोत तर 10वीत उत्तमोत्तम गुण मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले पाहिजे. नाहीतर पंतप्रधान बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून शाळा कॉलेज सोडून नेत्यांच्या मागे फिरत राहाल आणि नेते कधी तुमच्या हाती कटोरा देतील ते कळणार पण नाही. रिअलिस्टिक इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन one's करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज. मित्रांनो, जे आपल्याला जमतं, ज्यामध्ये आपण कुशल आहोत, त्या क्षेत्रामध्येच आपण आपली ध्येय सेट केली पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम. स्किल निर्माण करण्यासाठी वेळ लागतो, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. त्यामुळे कमी वेळेत कुशल होण्याची आशा करणे अवास्तव आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इजी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. वास्तववादी बनून ध्येय गाठण्यात यशस्वी होणे सोपे होईल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. जर आपण बचावात्मक न राहता आक्रमक झालो तर आपले गोल कदाचित वास्तववादी राहणार नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनात स्पष्ट चित्र असायला हवे. अँड मस्ट हॅव द एबिलिटी, आणि क्षमता ही असली पाहिजे, टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर. त्या चित्राला चिकटून राहण्याची. टाइम बाउंड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. प्रत्येक ध्येयाभोवती वेळेचे मापदंड स्थापित केले तर as it will help increase focus and accountability. ते लक्ष आणि जबाबदारी वाढविण्यात मदत करेल. To reduce weight, we know how to go about it. वजन कमी कसे करावे हे आपल्याला माहित असते. But without consistent time-bound action, पण सातत्यपूर्ण कालबद्ध कृती केल्याशिवाय, it never becomes a reality. ते कधीच प्रत्यक्षात येत नाही. It may be exercise, diet and stress-free thoughts. यामध्ये व्यायाम, आहार आणि तणावमुक्त जीवन यांचा समावेश असू शकतो. All these have to be practiced and implemented. या सर्व गोष्टींचा सराव आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. Without hesitation, doubt or indifference, आणि तेही संकोच, शंका किंवा उदासीनता न ठेवता, but within a deadline. परंतु ह्या सर्व गोष्टी मुदतीच्या आतच केले पाहिजे. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. दृष्टी, इच्छा, हेतू आणि स्वप्ने सर्व मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. ते आपल्या कल्पनेला स्फुरण देतात आणि अँड एनकरेज अस प्रोत्साहित करतात. टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आम्हाला कुठे पोहोचायचे आहे हे निश्चित करतात. इन ऑर्डर टू गेट देअर. तेथे जाण्यासाठी. हाऊएव्हर, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आर स्ट्रॅटेजीज. जीवनात व्यवहारकुशल बनून आपली रणनीती अंमलात आणण्याची योजना आपण आखली पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण आम्ही मांडतो. डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. याचा प्रभाव थेट रिझल्टवर होतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे तुतारी सारखे आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण तुतारीमध्ये हवा फुंकली नाही तर तुतारीमधून स्वर बाहेर पडणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारात चालणे आहे.
फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य पायरी शोधणे, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स, कौशल्यांमध्ये अचूक प्रभुत्व मिळवणे, अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि पुढील ठिकाणी पोहोचणे, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. हे सर्व आपण समस्येकडे कसे पाहतो आणि कसे हाताळतो यावर अवलंबून असते. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जायचे आहे तिथे पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या पुढील पायरीचा पाया शोधणे. When we take the next step, it should support and hold us without a crack. जेव्हा आपण पुढचे पाऊल उचलतो तेव्हा विना डगमगता समर्थन आणि साथ मिळाली पाहिजे. म्हणजे आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे याची खात्री आपल्याला असलीच पाहिजे. अभिनंदन मित्रांनो, एक कठीण व काहीसा बोरिंग करणारा पण उपयुक्त माहिती असलेला लेसन तुम्ही संयमाने पूर्ण केला आहे. मार्जिन क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप आणि वर्कशॉप आणि SSC बोर्डमध्ये विचारलेले प्रश्न अगदी सविस्तरपणे आपण पार्ट 2 मध्ये पाहू.